दिसत नाही रे ह्याच्यात एवढ्या अशा कटिंग फटिंग आहेत ते. अरे बाय तो आपला भाव आहे दुजवा. दुजवा नसेल रे जुडवा असेल. तेच ते आपला तो भाव आहे ना. काय झाला माहिती का आपण इकडे बॉलिवूड मध्ये गेला तो बॉलिवूड मध्ये गेला. असं आहे काय. बर भाई हे बघ हेच आहे ते MHJ जिम जिथे वहिनीने तुझं ऍडमिशन केलेलं आहे. MHJ. आणि हे बघ हे भाई तू आता जिम मध्ये आलाय तुझ्या हाताचा बँड आहे ना तो वहिनीने बँडलाय. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का कळणार तू किती धावला हाय नाही किती चालला हाय नाही तुझी कुलरी किती कमी झाली हाय नाही सगळं ह्याच्यात कळणार. अन्न आपल्याला बारीक करूनच राहणार आहे. ये भाई हे बघ पण अशी बॉडी बनवायची ना भाई एका दिवसात म्हणजे तो जिम मधनं बाहेर आला ना तर आम्ही असे उभे असतो की ए भाई कुठे भाई कुठे असं आम्हाला वाटला पाहिजे रे. एवढा भारी आता किती बोलतो यार. करणार आपण फुल हेगे एकदम जबरदस्त रापची गाणी बा इथंच बसलो या आवाज दे. सर कुठं नाही 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 म्हणजे कसं आहे माहितीये का तुला मी ज्या इन्स्ट्रक्शन देतोय ना त्या फॉलो केल्यास तर तुला जे रिझल्ट हवे ते मिळतील कळतंय का. हा हा म्हणजे आधी काय करशील आधी तू बायसेप्स मार मग तू अप्पर थाईज मार मग तू लोअर बॉडी मार आणि मग त्यानंतर अप्पर बॉडी मार कळलं तुला. चल बाय. सर भाई आपल्याकडे पण 4-5 शूटर आहेत म्हणजे मारायला पाहिजे तर. आता एवढा अप्पर बॉडी थाई एवढे फॉरेनर मारायचे तर लागणार ना भाई. जाऊ का 4-5 शूटर पाठवू आपले. इथे कॉमेडी करायला आलायस हा? राणा डुग्गुबुट्टी भडकला. काय काय ना आपण इथं व्यायाम करायला आलायस ना मग तसा ऍटिट्यूड ठेव कळतंय. हा पण तुझा पण ऍटिट्यूड थोडा असा ठेवा आपल्याला. जिम जॉईन करण्याची पहिलीच वेळ वाटतं 22वी. हा 22वी जिम बघण्याची नाही जॉईन करण्याची वेळ विचारली. नाही ना तीच 22वी. तू 22 वेळा जिम जॉईन केलीस. हा म्हणजे आधी 21 वेळा फक्त जॉईन केली व्यायाम नाही केला. 22व्यांदा जिम का जॉईन करावीशी वाटली. केक बनवायला शिकवायचा होता. अरे जिम कशाला जॉईन करतात वजन कमी करायला रे. ती आपली बायको बोलली बायकोवरनं आठवलं जरा थांब ती बोलली होती फोन लावून दे म्हणून. हो हॅलो पियू. हा तो सर भाई आहे ना आपला सर फंटर तो आहे आपल्यावर. तू बोलली होती 1 मिनिट बोला. सर भाई आपली पियू आहे पियू. अच्छा हा हा पिऊ बोल. माझी बायको आहे ती. तू डायरेक्ट पियू कसा बोलतो. सॉरी ते फ्लो मध्ये होऊन गेलं. ऍक्च्युली तुझ्याकडे पाहता तुझ्या बायकोचं नाव पिऊ एक खाऊ पाहिजे होतं. मस्त मस्त मस्त. हॅलो हा पिऊ ताई बोला. नाही नाही कसली काळजी करू नका मी MHJ जिमचा ट्रेनर आहे. हा हो अगदी म्हणजे म्हणजे मी ट्रेनर आहे तर नाही काही काळजी करू नका मी हो माझ्यावर विश्वास ठेवा याची सगळी चरबी उतरवतो. हो 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 तुम्ही फक्त घरी गेल्यावर तो फिटनेस बँड चेक करा बस. ओके चला बाय बाय. भाई ऐक ना तू जरा रिस्पेक्टने बोल ना. तू डायरेक्ट चरबी बिरबी आपल्याला सवय नाही अशी ऐकायची. इथे सगळं ऐकायचं. इथे मी बोलतो ते सगळं ऐकायचं. ओके व्यायामाला सुरुवात करूया. हे दाखवू नको सारखं सारखं आपल्याला सवय नाही ते असं करतोय ना. इथे जे मी दाखवतो ना तेच बघायचं. चालेल. ओके व्यायामाला सुरुवात करूया. करूया ना बोला. आपण सुरुवातीला स्ट्रेचिंग करूया. करूया काय काय करूया सांग. बरं आपण स्ट्रेचिंग का करतो तर जिम करण्याआधी बॉडी फ्री करावी म्हणून. ओके हे बघ मी दाखवतोय ते सगळं कर. हा. रेडी 1 2 3 4. हे एवढा कोण करायचा. तू कोणी तू कोणचं खुशी में भाई एवढा काय येडा आहे काय तू. अरे टी शर्ट घालताना हात वर जात नाही म्हणून मी शर्ट घालतो. हे टी शर्ट आज फंटरने सगळ्यांनी मिळून घातलंय तुला नाही माहिती येड्या. हे कमी करायचंय ना मग मी सांगतोय ना ते सगळं फॉलो करायचं कसं होतंय बघतो. चल 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 तू हे इकडं कुठे मारतो तू. इथं नको मग येडे हिक मारायची असं काय जागा. अरे आमच्या गुरुने शिकवलंय तसं इकडे मारूनच शिकवतात ते. कोण गुरु. हो की नाही. असंच शिकवतात. अरे यार काय पण नको ते नका ऐकू यार. चल 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 अरे चल, तू ये नको मारू यार. ये इकडे बघू कसं जमत नाही ते. चल, हात हात लांब कर टच नको करू. पाय लांब कर.
शाबास बघ, व्हेरी गुड हे बघ नाही होणार, ऐक ना माझं. सगळं होईल हे फिरव हे बघ, ऐक कंबर वळ, ऐक ना तू टच नको करू यार. तू कंबर वळव ना हे बघ मुळात तू पकडलाय तो कंबर नाही, ते पोट आहे माझं. केवढी किचमीट झाली आहे कंबर कुठे आहे मग तर मी पण नाही पहिली 5-6 वर्षात. बरं जे आहे ते फिरव ऐक जे ना. आहे ते वळेल ते हे वळव बघ तू इमानदारीत बोल असं. हे कर ना वर कर ना हे बघ, नाही होणार. जाऊ दे हे बघ, जाऊ दे आज ए, जाऊ दे मारू नको यार तू. जाऊ दे आज जाऊ दे वर जाऊ दे हे बघ, ए, ऐक माझा. हे बघ, दे. एवढं- Very good, very good. अरे हे वर नेला तर खाली तर कर हे. ते. अरे हे काय हे बघ नाही होणार. जमेल अरे मध्ये एक्स्ट्रा भाग आहे. अरे, नाही होणार. कुठून कुठून जिम करायला येतात 100 चपात्यांचं पीठ मळल्यासारखं वाटलं नाही तर भाई लाफ्टर बिफ्टर साठी ठीक आहे, पण तू मजाक मध्ये लय बोलतोय. आपल्याला म्हणजे सवय नाही आपल्याला हे असं ऐकून घ्यायची. सवय नाही म्हणजे मी म्हटलं ना मी जे सगळं सांगेन ते इथे ऐकून घ्यायचं. चला पुढचं करूया आपण स्किपिंग करूया हं? अरे आल्यापासून आपलं स्किपिंग चाललं, अजून काय प्रायव्हेट स्किपिंग करायचंय तुला? अरे स्पीकिंग नाही रे स्किपिंग रशी उड्या ह्या घे बायकोला वजन कमी करून सांगायचं ना म्हणून सगळं तुला सहन करतो ना, तर कधी चल स्टार्ट कर रेडी करतोय मी. हा मार उड्या मार मी करतोय. करतोस आठवतं ना यार, शकतोस तू वजन करू शकतोस, लहानपणी कमी करू केलेला शकतोस, होता तू मी. कर. हा. शाबास दमलो यार. एका उडीत हा ह्या अशा उड्या मारणारस ह्या अशा उड्या मारून हे कमी करणार आहेस तू या अशा उड्या मारून नाही हे बघ उड्या मारायला एक पॅशन पाहिजे वजन कमी करायचं म्हणजे पॅशन पाहिजे कळलं तेव्हा हे कमी करू शकशील तू या. शाबास 1 2 3 4 ए भाई हे एवढा कोण करायचा? तू मी. अमन कोणचं खुशी में भाई? कोणत्या खुशी में एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर वळायचे वांदे आहेत ना म्हणून करायचंय तुला हे चालू दे ना. आपल्याला ना बायकोला फक्त ह्याच्यात कुलरी कमी झालेली दाखवायची आहे. काय कमी झालेलं दाखवायचंय कुलरी मुळात ते कॅलरी आहे बघ ना, 500 तरी झाली असेल ना. बघ ना 500 कुलरी बघ ना. फक्त 1.5 कॅलरी कमी झाली किती? 1.5 एवढा केलं फक्त 1.5? अमन अरे ह्याला काय अर्थ आहे यार? याला काय अर्थ आहे म्हणजे म्हणून मी सांगतो त्या इन्स्ट्रक्शन निमूटपणे तोंड बंद ठेवून फॉलो करायचं कळलं अच्छा करू नका माझ्याशी जरा. चल आता टिप्स मारायच्या हे बघ भाई, तू ना ओळखत नाही भाई. हे बघ तू पण मला ओळखत नाहीस कळलं माझ्या ह्याचा अंत बघू नकोस तू पण माझा त्याचाच अंत बघू नको, तुला तेच सांगतोय मी. चल डिप्स मार बोलाव कुठे आहे त्याला एकदा घेतो मारतो, मग काय ते करूया आपण. अरे डिप्स म्हणजे ना हे बघ डिप्स म्हणजे एक व्यायाम प्रकार आहे 1 2 3 4 भाई ऐक, म्हणजे आपण ना सुरुवातीलाच क्लिअर करतो तुला, एकतर आपण एवढ्या खाली कधी जात नाही आणि गेलो तर लवकर वरती येत नाही. भाई कित्येक वर्ष झालं आपण खालची बॉडी बघितली नाही. तर तुला सांगतो आपण शूज घ्यायला जातो ना, तेव्हा मी शूज घालतो, बायको बोलतो अरे वा काय शूज दिसतात मस्त बघा. म्हटलं मला कुठे दिसतात, तूच बघ आपलं. गेल्या 6 वर्षात आपण हे पण नाही पाहिलं. काय? बेंबी कुठे एवढा म्हणजे खाली? तुला नाही जमणार आहे मी तेच बोलतो मला नाही जमणार एवढा. एक बरं केलंस सगळ्यांच्या समोर कबूल करतोयस की तुला नाही जमणार आहे एकट्याने किती काय करायचं असं असेल तर सगळं खरा सांगूनच टाक. नाही बघूया कसं जमत नाही चल हे बघ मुळात ना खाली नाही करणार तू अरे मी लग्नाला बसलेलो खाली, त्याच्यानंतर आठवतच नाही मी खाली बसलेलो. बस म्हटलं ना तुला जमणार. अरे खाली जायचं कसं तुला आपण? डिप्स मारायच्या अरे मी तुला खाली वजन कमी करायचं कळलं मला खाली सोड, मग मी जातो हळूहळू सोड. शाबास मला खाली मी शाबास. गेलोच नाही रे, कसं जायचं मला माहिती नाही. जा, शाबास व्हेरी गुड जमणार हा होणार जमणार आहे तुला शाबास व्हेरी गुड धरणी माय किती वर्षांनी बघितला धरणी मायला रे, किती वर्षांनी हात लागला धरणी मायला. थँक्यू भाई, म्हणजे धरणी मायचं दर्शन झालं आपल्याला. झालं आता काय करायचं? आता काय करायचंय आता हे जे सगळं आहे ना ते वर उचलायचंय उचल वर उचल इथं नको जमणार आहे एवढी बॉडी इथंच का मारतो यार? सांगितलं गुरुंची पद्धत आहे ती कर अरे नको यार, उचल भाई तू करू नको असं. स्वतःचा बदल स्वतःला जमलं पाहिजे उचलायला उचल भाई तू अंगाच्या उचल पॅशन पाहिजे तू वजन कमी करू शकतोस तू अंगाच्या येतोय कॅलरी काय मोठी गोष्ट माझं नाही. डोकं उचल. नको. हे बघ, तू मारू नको माझं ऐक. माझं डोकं शकतो
म्हणजे उठायचं कसं आहे? मला वर चल. कधीपासून सांगतोय सर 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 तरी ऐकत नाही. डोका फिरवला कधीपासून? आता बोल ना. हे आता का गप्पा आहे? हाण्या ओ अगदी वांबरे ने बोलतो काय? नीट बोलतो काय? अहो, तुमच्याच भल्याचं चालू होतं ना सगळं. तुमच्याच भल्याचं चालू होतं ना सगळं. तुमचं वजन कमी करायचं म्हणून पण सगळं सांगतोय ना कधीपासून मी. टच करतोय ए, तुझ्या? बाई, ये काय रे कसा राडा आहे? राडा का झाला? अरे भाई टच केला यार आपल्याला. अरे काहीतरी रिॲक्ट कर ना. मला टच केलाय त्याला. तुला टच केला ना? हा काय रे चिपळूणचा कबीर सिंग? तू भायला टच केला? तू भायला टच केला? मारीन तुझी फेकून कळा ना. भाईला टच भाई याने तो टच केला रे. अरे बघ ना. काय करू फक्त मला सांग. मी काय करू फक्त अरे मला सांग. मला आधी खायला दे लय आणि काय काय करायला मला पापडी हवी घे, आहे. पापडी घे पापडी घे. अरे लय परिश्रम करायला लावला यार आपल्याला. याने? मग हे चिपळूण अशी टक्कर मारीन ना छातीत परिश्रम घाट तयार होऊन कळला ना. तो परिश्रम घाट नाही परशुराम घाट आहे. भाई डिक्शन सांगतोय मला. ते तर सांगायची गरज आहेच ना भाई. प्रॉब्लेम काय पण मला सांग ना. याने काय केलंय? अरे पण आता एवढा कसा करायचा यार? कुलेरी पण कमी होत नाही यार. सगळं हे सांगतो मी करायला. आता करायचं काय? एक मिनिट भाई मला सांग. जेवढी पण लपडी झाली तू पंटर लोकांना पाठवला ना? हा आपणच पाठवला. तुझ्यावर केस लागली तू पंटर लोकांना पाठवला ना? पंटरनं पाठवला. जिम करायचंय याला करायला सांग. गावात गावऱ्या तू काय आयडिया दिली यार. नाही भारी. तू एक काम कर जाऊन जिलेबी घेऊन ये. येतो. ए बरा झाला. हे घे आपला फिटनेस बँड बांधायचा आणि चल चालू कर आता. माझ्या बदली तू व्यायाम करायचा. तुमच्या बदली म्हणजे अहो, वजन तुमचं कमी करायचंय ना. नाही ना ते असू दे. मला फक्त कुलेरी कमी झालेली दाखवायची आहे. चल चल नाही, चल लवकर. हे असं करून काही होणार नाही बघा. म्हणजे याला काय करतो की नाही तू आता? करतो. चल चल काय करू सांगा. स्ट्रेचिंग कर स्ट्रेचिंग. अहो स्ट्रेचिंग करून कॅलरी बर्न होत नाहीत. बंद होत नाही? नाही. अरे मग मला कशाला करायला लावला यार तू? सांगितलं आपल्याला ना. बाकी नाही ह्याच्यात दिसणारा फक्त करायचं आपल्याला. अहो हो, पण तुम्हाला सांगितलं ना ते बॉडी फ्री करण्यासाठी म्हणून. मरो फ्री फ्री तू आता आपली केली ना तुझी पण स्ट्रेचिंग कर. चल लवकर कर. चल ऐका ना भाऊ. आता करतो की हा, नाही हा, तू? करतो. कर स्ट्रेचिंग कर. तुम्ही काय आवाज काढताय? अरे तू कोणाच्या बॉडीच्या बदली स्ट्रेचिंग करतोय? तुमच्या. मग माझ्या बॉडीचं स्ट्रेचिंग होताना आवाज नाही का होणार? नाही पण मला त्रास होतोय. आवाज तुम्ही काढताय ते कसं? मला नको शिकू. चल ते स्किपिंग चालू कर. चल हा? रशीदच्या उड्या चालू कर. मला कुलेरी बॅन करायची आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा कुलरीच म्हणताय. कॅलरी आहे ते. काय आहे? ज्वेलरी. हा सॅलरी. कुलेरी कुलेरी. कुलरी. चल चालू कर लवकर. चल डिप्स मार डिप्स. अरे तू नको आवाज काढू यार. दोन आवाज होतात. मग बँड कन्फ्यूज होईल ना तिकडे कुलेरीसाठी. एकतर तो बँड कन्फ्यूज, मग हा बँड कन्फ्यूज. लोकांनी करायचं काय? हे बघा अशाने वजन कमी होणार नाही तुमचं. तुम्ही ऐका प्लीज. नाही नाही करावं तर लागणार ना भाई. नाही, खरं- मला आता ते हे करायचंय. काय करायचं? धुंबुड ते उचलायचंय ते. हे मी तुम्हाला उचलायला सांगितलं नव्हतं. नाही पण मला आता आवाज काढायला मजा येत आहे ना यार. नाही भाई पण अहो खरंच सांगतो तुम्हाला याच्याने नाही, काय सगळं एकाच वेळी करायचं नसतं. ऐका ना मी. नाही उचलायचं म्हटलं उचलायचं. चल लवकर लवकर लवकर. या. ए, थांब, थांब, एक क्रॅम्प आला. ठेव, ठेव. एक क्रॅम्प आला. एक क्रॅम्प आला. एक क्रॅम्प आला. अहो मला कशाला थांबवलं? अरे क्रॅम्प आला यार. हा चल आता उचल. झाला ओके झाला. चल 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 उचल. ते माप बीप नंतर घे रे. चल उचल चल. हे चेपट.
थांबला हे जरा इकडे बघ जरा हे झालंय बघ उचल. हा हा मी काय म्हणतो भाई ऐका ना, मी दमलो आता, बाद झालं. माझ्याकडे एक आयडिया आहे. भाई याच्यात कुलरी कमी तर करावे लागते हो ना. हो, त्या कुलरीच कमी करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. हा फक्त आयडिया मी दिली हे कोणाला सांगू नका. बोल ना कुत्रा आहे तुमच्याकडे? कुत्र्याचा काय मदत त्याच्या पायाला हा फिटनेस बँड बांधा आणि त्याला सुसाट पळवा, घपाघप कॅलरी वाढतील. काय आयडिया दिली यार तू. मी काय करतो, एक बँड गौऱ्याच्या हातात बांधतो, एक बँड कुत्र्याच्या हातात बांधतो. गौऱ्याच्या हातात ना हाडकू देतो, हाडकू. म्हणजे कुत्रा गौऱ्याच्या मागे पळेल, गौरा पण पळेल. ज्याची कुलेरी जास्त जळेल तो बँड मी बांधतो. वा वा वा. तू चल ना तिकडे हाडूक म्हणून. तो हवाचा रे. मला माफ करा. तुझ्या इथं जीव आला माझा. मला माफ करा. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. तुमचे हे कुलरीज म्हणजे कुलरीज कमी झाले जास्त झाले काय माहिती नाही, पण 25ची कुलरी मात्र भरपूर वाढलेली होती. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हास्य रसिक काय म्हणतायत. सई मस्त होती कॉन्सेप्ट आणि तुम्ही दोघांनी फारच सुंदर ते जमवलं. एकच सांगते की आम्हाला ओरिजिनल कबीर सिंगपेक्षा चिपळूणचा कबीर सिंग जास्त आवडतो बरं का. ये बात. आणि गौऱ्या 2 सीझनमध्ये पहिल्यांदा मी तुझं कपाळ बघितलं असं दिसतं. छान दिसतंय हे जे काय केलंयस आज हेअर बँड. आर्टला कॉम्प्लिमेंट स्पेशल, कारण हे जे मागे केलंय ते अतिशय कमाल आहे. Actual गौऱ्या असा हॅट्स ऑफ दिसतोय. हॅट्स ऑफ दिसत आहेत दोघेही. खूप मजा आली. मस्त परफॉर्मन्स, वजनदार परफॉर्मन्स. ये बात. वजनदार परफॉर्मन्स. प्रसादा कुलरियस परफॉर्मन्स होता. कॉन्सेप्ट मस्त होती. दोघांनी कॅरेक्टर्स खूप मस्त पकडले आणि हे स्किट पुढे जाऊन असा ट्विस्ट घेईल असं वाटलं नव्हतं. त्यातला ट्विस्ट खूप छान होता. खूप एन्जॉय केलं स्किट. गौऱ्या तू पण मजा आणलीस. आत्ता सई म्हणली त्याप्रमाणे आज पहिल्यांदाच तुझं कपाळ दिसलं. आता पुढे तू काय दाखवणार, कपाळ? त्या भाईच्या पंटरच्या रोलसाठी तू एखादा छोटा लाल टिळा लावला असतास तर अजून मजा आली असती. तर लालच आहे. लावलाय? मस्त मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. एन्जॉय. शेर अजून सुचला नाही खरं, पण चला आता आता विचारलंच आहे. कधी कधी कळत नाही की हा गुरु का ही गुरु. कधी कधी खरंच कळत नाही की हा गुरु का ही गुरु. आत्तापुरतं एवढंच सांगेन, ठेवा काम सुरू. वा दादा वा. वा 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 वा. इन्स्टंट. वा वा. थँक्यू प्रसादा. थँक्यू ओमकार. थँक्यू. मंडळी, एखाद्याच्या बाबतीत अपघातानंतर दवाखान्यातही दुसरा जीवघेणा अपघात घडला तर असाच एक विलक्षण अपघात आपल्या समोर घेऊन येत आहेत. अस्सल विनोदानं तुम्हाला बक्कळ हसवणारे हास्य धुरंधर प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे आणि सोबतीला आहेत समीर, अंशुमन आणि वनिता. अण्णा अण्णा ओ एक मिनिट अण्णा. कुठे कुठे दुखतंय अण्णा? डोकं दुखतंय का अण्णा? बरं मग छाती दुखते अण्णा? छाती पोट दुखतंय का अण्णा? मांडी दुखते? पोटऱ्या दुखतात? तळवा दुखतो? खाट दुखते का खाट? अण्णा मग कसं कळणार आता? फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत. अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा. हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे. आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्ही काळजी करू नका अण्णा. अण्णा हे बघा, तुम्ही आयुष्यात कुणातच काही वाकडं केलेलं नाही. तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही. देव आहे अण्णा, देव आहे, तो बघतोय सगळं. भाऊ हो ते शामराव हे काय इथेच येत. अच्छा इकडेच आहे का? थँक्यू.
वरती पण एक शामराव आहेत. जाऊ दे. अरे आहे तो. तू मुलगा का? हा आधीच टक्कल केलं. नातेवाईकांना कळवलं का? हा कळवलंय. सामान कोण आणणार आहे? कसलं सामान? ठीक आहे, मी बघतो, मी करतो मॅनेज. कधी काढायचं कधी? काय काढायचं? बाबांना पोचवायचं कधी? काय बोलताय? अण्णा जिवंत आहेत माझे. जिवंत आहेत का? सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत? असं कसं म्हणजे? नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय, म्हटलं नसेल म्हणून म्हटलं. ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम. शामराव खांडेकर. पाय आहेत ते, पाय. अच्छा, हे पाय आहेत का? नाही कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून. पाय कळत नाहीत. डोकं असं फाकलेलं असतं असं. हे पाय आणि हे डोकं. कंबर कुठे मग? अरे पाय आणि डोकं कुठेही असलं तरी कंबर मध्येच असणार ना. आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला? आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं. ठीक आहे सॉरी. एक मिनिट, तुम्ही कोण आहे पण? मी खांडेकर, शामरावांचा मित्र आहे मी. शामराव ओळखलं का? खांडेकर. हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळत? अंगठा. अच्छा अंगठा आहे तो. अंगठा आहे तो. अच्छा अंगठा. बघा ना हो किती लागले. अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले. तो ठीक आहे काय काळजी करू नका. होईल काय प्रॉब्लेम नाही. शामराव मोसंबी आणल्यात, मोसंबी. काका ते खायला अलाउड नाहीये काही. खायला अलाउड नाही. नाही. काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. हो, हो. ते कुठे? अहो तो हुक वाटला म्हणून आपलं. हो अरे काय चाललंय तुमचं? तिथे सलाईन लावतात तिथे. हा हुक्कच आहे. हा हुक्क. तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं? हा? काही हरकत नाही. खायला अलाउड नाही. शामराव मोसंबी खायला अलाउड नाही. ऑर्डर आणली आहे मोसंबीची. अरे काय दारू आहे ती? तो माहिती आहे. माहितीये मग काय दारू काय देताय त्यांना? शामरावानं एक गोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना, अहो माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय? मला विचारा. काल मी त्यांना सांगितलेलं, शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना आता 8 पेग प्यालो, 8 पेग. मी सांगतोय शामराव नको दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. नाही हो मी सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही, दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव, हे बघा आता सांगावं लागलं. शामराव ठीक आहे, हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे से आता लपून ठेवू नका. हा अहो म्हणजे खूप म्हणजे दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा, मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. हा कारने बाईकला ठोकलं. हा 10 वाजता झाला. हा माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले, 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला, शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस ना
अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनाला चाललोय, मला लेट होईल आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेक प्यायलात अण्णा. 8 पेक 8 पेक प्यायलात. हे बघा मान्य, हे बघा शामराव, हे बघा आता लपवून उपयोग नाही. हे बघा डॉक्टरांना सांगावं लागणार, बाबा मी दारू पितो सिगरेट, काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव, हे बघा हो आता झालं गेलं झालं, ठीक आहे. ओरडू नकोस बाळा बाबांना. ओढू नको तर काय करू? अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बियर पित होतो म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेक पिता. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत हा, म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काही नाही हो टेन्शन बिन्शन, दारुड्या माणसाला ना फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय शांत बसा. हे बघ तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस, कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या गप्प. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो म्हणून ते जरा म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा तुझा बाप ना खूप नशिबवान आहे. अशी एक एक पानं काढतो ना समोरचा टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे? बघ तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस, कळलं? बाबा आहेत ते, रिस्पेक्ट दे त्यांना किती झालं तरी, कळलं? काय करू मग मी, काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही काय बोलताय? हा नाही काय बोलताय? हे खोटं सांगताय? ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना, आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता? शामुड्या बोल ना, मी तुझी रंजी आली आहे शामुड्या. ओ बाई एक मिनिट. ओ ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? काय करतोय? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही माझी आई? अहो काय डोकं फिरलं का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय अहो शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून. खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. आणलेली आहे? बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलायस तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा. लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तू
तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता. तुम्ही का बसा, एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण याच्यावर काहीतरी उपचार का जामुड्या. बघ हे बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका, सांगा ना काय करू. आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. अरे आता फ्लॅट पण विकायला निघाले होते. मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्कट करून देऊ. ए बा, राहिलंय मुस्कट फोडायला, राहिलंय का? एक अंतर राहिला, तेवढं फोडून टाका आता तो. नाही दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट, दारू प्यायची ना तुला? त्यांचं तोंड बंद आहे. एक मिनिट, त्यांचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? दारू प्यायची ना? पी दारू पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवा करतोय आणि तू इकडे या बाईचं हॅलो, एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं, निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली, घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ. जा लवकर, जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो. अरे मरत का नाही? अरे एवढे मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पोट भरायच्या मागे लागला. तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तर मी तुझ्या तोंडावरची पट्टीच काढते. आता का बाया, बोट वेगळे दिसत आहेत. मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? हे आमचे शामराव नाही. हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे काय माणूस आहे. मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं, तर हो का बोलला? मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. हे बाईकवर होते. नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असते. चला आपलं काहीतरी टाइमपास करतोय. कार खाली फालतू मध्ये टाइमपास करायला लावतो. अरे काय बोललो मी? अण्णा झकास परफॉर्मन्स, क्या बात है. सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोयस मम्मी सारखा. खूप मजा आली. वा 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 वा. बिचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसाद, अप्रतिम स्किट होतं. वंडरफुल. मला भयंकर आवडलं. मी खूप एन्जॉय केलं.
अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोसच, आज तू स्वतः झोपलास आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए, हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए. थँक्यू सो मच. ચોમાસે વાગડ ફલો ને પાંજો કચડો વારે માસ. जय माँ मेरी. जिग्नेश, 1 मिनिट शेठजी, 1 मिनिट. तुम्हाला स्वतःचं जे काही नाव ठेवायचं असेल ना ते ठेवा. माझं नाव बनेच असतं. अख्खा महाराष्ट्र मला ह्याच नावाने ओळखतो. ठीक आहे शेट आहे मी तुझा. हा शेट आहे मी तुझा. हा. आता नवीन स्टॉक आलाय ना तो गौरव अंडरवेअर आणि सनीभूषण बनियान. क्वालिटी कशी आहे त्याची? कडक आहे, कडक, लय भारी, एकदम फ्लेक्झिबल आहे. आधीच संपवायची ती. हा, 3 आठवड्यात ती निघून जायला पाहिजे. नवीन स्टॉक आणायचा आहे. हे घे, हे बाहेर त्या बोर्डवर फिरव आणि पिंपळ्याच्या झाडावर लाव. हा लाव ना. लगेच आलो. लगेच जा. हा हो शेठजी, शेठजी. हो का? आता बघतो. जा. एक्सक्यूज मी या सर प्लीज कम. सर Thank you, प्लीज thank you, कम. thank या पाणी द्या. हा पाणी घेऊनच उभा होता. गेल्या आठवड्यात त्याचं कौतुक केलंय ना सरांनी टायमिंगचं. कौतुक केल्यावर तो वाढीव अभिनय करतो. असं सर तुम्हाला काय हवंय? हा जरा इलॉजिकल प्रश्न नाहीये का? नाही म्हणजे मी कपड्यांच्या दुकानात आलो तर कपडेच घेणार, भाजी घ्यायला तर नसेल आलो. सोपं आहे. Just फरक. काय पाहिजे तुम्हाला सांगा मला. आम्हाला कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे द्या आणि फॉर्मल्स नको, सेमी फॉर्मल, जरा कम्फर्टेबल. करेक्ट ठिकाणी आलात तुम्ही साहेब. तुम्हाला देतो एक काम कर, त्यांना तो बेस्ट स्टॉक आणून द्या. 90 सेंटीमीटर वाला तो फुल स्लीव्ह वाला. आणि साहेब तुमची कमर किती? सॉरी, ते पायाच्या वर बेंबीच्या खाली कमर असते ती किती? 34. 34. 34 नंबरची पॅन्ट आण रे. आणि मेंटेन राहता की तुम्ही एकदा जिम वगैरे करता? नाही वाटलंच मला. एकदम काय गरजच नाही ते सगळं करायची. तुम्हाला एकदम हेरिडिटरी वाटतंय ते एकदम. ते तुम्ही चेंज करून घ्या. नाही इथे नाही, चेंजिंग रूम आहे, इथे गर्दी होईल ना. काय बोललो? म्हणजे बोनीचा वेळ आहे, गर्दी होणार ना. चेंजिंग रूम मध्ये कपडे ठेवले तुमचे. हा बोला. अरे काल ना लग्न मध्ये अरे शिव जमવાનું रसमलाई हा ते બધું જ કાઢી લીધું. અરે પણ યાર રાતના તુજે દશા થઈ. काय सांगू काय દશા થઈ એટલે ખાવાતું ન પણ બધું ખાઈ લીધું. એક સ્ટોલ છોડ્યો નથી મારા બેટાએ. પછી મારા રાતના આવીને કે મારે ફાકી ખાવી પાછું કે एक मिनिट. काय दिसतंय एकदम फिटिंग खूप मस्त आहे तुमची. हे काय दिलं मला? काय झालं तुम्हाला नाही आवडत? अरे मी कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे मागितले. हे काय? हे असं जाऊ कामा? हे काय? कामावर घालून जाता. हे बघ काय तुम्ही कामावर जाणार, मग ते भारी सामान वगैरे उचलणार, झाडू काढणार, मग ते लादी वगैरे पुसणार, तर हे कम्फर्टेबल असतं त्या सगळ्यासाठी. कसं असतं ना, मेन म्हणजे ही चड्डी काय अशी आहे माहितीये? तुम्ही आता लादी पुसताना तो मैल लागला तर काय काढायची काय झंझटच नाही. 8 महिने धुवूच नका तुम्ही. थांबा, मी कामावर सामान उचलतो, लादी पुसतो, हे कोणी मी सांगितलं का असं तुम्हाला आता? तुमच्या चेहऱ्यावरून असं काय बोलतो? तू चेहऱ्यावरून काय बोलतोय? म्हणजे तू रामचरण आहे ना.
नाही किमजीबाईकडे कामाला येतो रामचरण ना. कोण अरे तू नाही का त्या दिवशी लादी पुसताना मला काय साहेब असं केलं ना तूच केलं मी काय- हे मी तूच मी- केलं हा तोच आहे ना. हे नाही रे मी नाही आहे मी विपुल आहे रे मला नाही माहित तो कोण जस्ट मला चेहऱ्यावरनं वाटलं म्हणून. अहो, काय चेहऱ्यावर येता तुम्ही सांगताय तुम्ही चेहऱ्यावरून बोलू नका. तुम्हाला कपडे पाहिजे ना मग? तुमच्यासाठी बेस्ट पीस आणलंय मी. बेस्ट पीस आणले हे ते आपलं ते आहे ना 100 रुपयेवाला हा त्यावर 2 फ्री आहेत यांच्यासाठी करेक्ट आहेत सेल मध्ये. माझ्या चेहऱ्यावरून मी 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो. हो साहेब. ए तू बोलू नको ए तुला नाही विचारणार मी तर तू नाही मध्ये बोलायचं मी त्याशी बोलतो 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो का मला सांगा. म्हणजे हे बघ तुमच्या चेहऱ्यावरून तो अरे चेहऱ्यावर नको जाऊ यार मी तुला चेहऱ्यावरून बोलायचं नाही हे बघ मला 100चा ना मला महागडा शर्ट हवा मी घेऊ शकतो. महागडा हवंय महागडा हवंय मला ऍक्च्युली तुमचा चेहरा हे ओके करतो काहीतरी हे इथे ते 300 रुपयेवाला द्यायचं आहे ना. ह्याला ह्याच्या तोंडाकडे बघून अवकाशच वाटत नाही. मी बोलतो ह्याला 150 देऊन टाका. 150चं देऊन टाकूया ना. एक काम करतो 150चं मस्त पीस आहे ए, मला त्यांच्यासाठी. ऐकू येते रे मी ऐकूय तिकडे जाऊन तरी बोला मला ऐकू येतंय. अरे 150 रुपये आहे ना थोडं जास्त आहे तुमच्यासाठी 120 मध्ये ए, देऊन टाकणार. जास्त नाहीये ते 150 रुपये असं नाहीये 150 रुपये असं आहे. अरे महागडं मागितलं 150चं मी महागातलं घेऊ शकतो रे. मला ते कितीला आहे ते महागडं आहे ते मागचं कुठलं सर ते- ते ते सेम हाच पीस आहे तो. ते द्या. सर हा जाऊ द्या ना सर. नाही ना मला त्या कितीला आहे सर ते 450 रुपयाला आहे. पॅक कर पॅक कर. 1 मिनिट सर हे बघा आपली खुन्नस चालली आहे त्यात तुम्ही आता लोन घेऊन शर्ट घेणार. ती लोन मग पोरा बाळांना फेडावी लागेल. हा 450ला 23 रुपये EMI असतो साहेब. कशाला तुम्ही असं करता. हा महिन्याला 23 रुपये खायचे वांदे होतील साहेब तुमचे. हा, कशाला ते असे? तुम्ही माझी मस्करी इथं प्रँक चाललंय नाही हा, काय सर माझ्या दुकानात ते सगळं एक काय- मिनिट थांबा तुम्हाला खरंच वाटतंय की 450 रुपयांसाठी मला लोन काढावं लागेल. हो साहेब. ए, तू नका बोलू रे याला तिकडे पाठव. हा का बोलतोय तू तिकडे जा रे अरे हा काय हा आपण चेहरा बोलतो रे मग तुम्ही शांत हो ना साहेब. तुम्ही शांत त्यांना खुर्ची तुम्ही नाही माझी- बसायला. किती तुम्ही एकदम हायपर होता. खरं तुम्ही prank- शांत हो साहेब. आमच्या दुकान एकदम पॉझिटिव्ह आहे अशी नेगेटिव्हिटी नाही चालत आमच्या मग- दुकानात. बसा तुम्ही तुम्ही गो- मी काय म्हणतो तुम्ही चाय पिणार. मी नाही पितो चहा. मला माहितीये तुम्हाला परवडणार नाही पण अरे काय यार बरोबर अरे मी त्या कॅफे मध्ये जाऊन ती बदामवाली कॉफी पण पितो यार मला चहा परवडणार आहे काय. ए, मी कसं दिसतो मला आरसा दाखव ए, काय गडबड आहे का? अरे मी रोज वापरतो रे असं. अरे माझी आई रोज सकाळी मला बोलते मी गोड दिसतो चेहऱ्यावर काय बोलतो रे. आई रोज सांगते मला मी गोड दिसतो रे नका असं बोलू. नाही, तुम्ही दिसता पण चेहऱ्यावरनं तसं अरे वाटतं. चेहऱ्यावर नका बोलू रे तुम्ही नका बोलू रे मला कपडे द्या रे हे सर काय तुम्हाला असा हवाय तुम्हाला असा सेम पीस हवाय. त्याच्यापेक्षा महागडा हवाय मला. सर माझा एक म्हणजे बिझनेसमॅन आहे म्हणून तुम्हाला विचार तुम्ही बसा ना बोल. शांत. अहो सर हे बघा कसं आहे आता तुम्ही एवढं एकदम महागडं घेणार आणि ऑफिसमध्ये ते घालून जाणार तर बॉस अशी चिडचिड करणार ना पिऊन युनिफॉर्म नाही आणि असं घालून आले. मी पिऊन वाटतो का रे एक खरं सांग रे मी पिऊन वाटतो का रे. शेठजी तुम्हाला हा पिऊन वाटतो. सांगा ना यांना मी पिऊन. हा हाऊसकीपिंग मला वाटतो मला. अरे हाऊसकीपिंग अरे हाऊसफुल करणारा मराठी नट रे मी हे स्किटच मला नाही आवडलं रे. माझा फक्त अपमान चालला यार यार. हो मला रिस्पेक्ट द्यावं मी नट आहे माझ्याशी असं नका वागू. तुम्ही ऍक्टर आहात. मी ऍक्टर आहे. आपल्या दुकानात ऍक्टर आले बापरे. ओ माय गॉड तुम्ही आता बसा सर प्लीज तुम्ही बसा ना प्लीज सर. तुम्ही माझ्यासाठी सर माझ्यासाठी मी तुम्हाला परत बोलणार हो मला काहीतरी. नाही ए सरांसाठी ते सेम कॉम्बिनेशन ली कुकर वाला सेम कॉम्बिनेशन बेस्ट पीस आणायचा सरांसाठी. कुठे आलो रे काय दिलं मला मी कुठे सर इथं बघा ना सर तुम्ही म्हणजे खरंच ऍक्टर. तुम्ही सर ते ऍक्टर वगैरे ना भेटतात सगळे. भेट ओ वाव सर तुमच्यासोबत एक फोटो काढू. हा काढ पण तो फ्लॅश नका ऑन करू मला त्रास होतो. सर तो अन्याय केला तर त्याला त्रास होणार सर. तू परत दिसणार म्हणतो रे ए, तू नाही माझा चेहरा यार तू नाही बोलायचं यार मी बोलायला मी असंच रे मी तू नाही- सर माझा कॅमेरा खराब आहे. तू तो कॅमेरा खराब आहे म्हणून बोलतोय सर. कॅमेरा खराब हे आहे. आधी बोलणार हे सॉरी सर तुम्ही किती एकदम तुम्ही बसा ना सर प्लीज. हा घ्या या थोडं स्माइल करा ना. मी असाच असतो हा चेहरा माझा मी असाच असणार हे काय असाच काढणार मी फोटो काढ
वाव काय स्माइल आहे सर तुमची हा घ्या एकदम फ्रेश काढलाय. ओ वाव सर हे घ्या तुमच्यासाठी फ्रेश पीस एकदम वाव वा कसं आहे त्यांना आवडणार मग? मी सांगतो ना आवडणार त्यांना आहे ना मस्त. हे काय दिलंय रे मला? तर तुम्ही बोलले तुम्ही ऍक्टर आहात बरोबर. आता तुम्हाला प्यून रिक्षावाला कंडक्टर वॉचमॅन हे सगळे रोल करायला एकच कपडे घरातूनच घालून निघायचं. कसं आहे मला माहिती आहे ते पासिंगवाल्या ऍक्टरना व्हॅनिटी रूम वगैरे नसतं. मी तुला पासिंग वाला नट वाटतो? मला कंडक्टर पोस्टमन वॉचमन हेच रोल मिळतील असं वाटतं. ही किंमत करतो का रे तू? रिक्षावाला अरे मी नाही. प्रायोगिक रंगभूमीवर काम करतो. हे रोमवासियांनो अगदी अशीच पाहायची होती मला तुमच्या चेहऱ्यावरची स्मितवक्र रेषा. माझं स्वरनिंब तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही कदाचित, पण खुशाली कळेल माझी मला गाडलेल्या जागेवर उगवलेल्या गुलाबांमधून. हे करतो रे मी. तुला मी गरीब वाटतो ना? नाही नाही मी तुझ्या तोंडावर पैसे मारणार आहे. तू थांब. नाही काय काय झालंय ना काय एवढं चिडतायत सर? तुमच्याकडे वॉलेट आहे? ये! माझ्याकडे 15 आहेत, 15 असे. सॉरी सर सॉरी सर सर हे घे 7,000 घे. यात जितके महागडे कपडे आहेत, मला सगळे पाहिजे सगळे. सर कपडे घेण्यासाठी FD मोडली सर? अरे खड्ड्यात झाला तू. मी 7,000साठी FD मॉडेल का रे? हो साहेब. अरे तू नका बोलू यार. चेहरा बघून अरे यार हे माझंच किती तू काय बोलायचं? तू मध्ये येऊन माझी वाट नव्हतं रे. हे तुम्ही नाही यार मी असं दिसतो रे. माझी आई बोलते मला यार मी गोंडस यार. तुम्ही नाही बोलायचं माझ्यावर यार. हे काय करता रे? हे काय दिलं मला? मी असं आहे ते काय बोल. आता मला सांगा साहेब साहेब चेहरा बघून तुम्ही याला हाकलवलेलं फोटो काढायला आलेला त्याचं काय सर? कोण आहे हा? हा कोण आहे? कोण आहे हा? दादा तुम्ही मला नाही ओळखत पण मी तुम्हाला खूप ओळखतो चांगला. तुमचं नाटक बघायला आलो होतो एकदा. काय कमाल काम करता दादा. तुमचं काम बघून ना मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचं होतं म्हणून मी भेटायला आलो होतो मागे. पण तुम्ही माझा चेहरा बघितलात नाही बोलत ए हाडक्या चल निक. मी अशा आयड्या गेल्या लोकांना सेल्फी देत नसतो. आणि तसं बोललात आणि तिकडे मुलींचा घोळका होता ना त्यांना फोटो द्यायला निघून गेलात. मी ना खूप वेळ वाट बघितली तुमची. खूप वेळ थांबलो होतो पण चेहरा बघितला आणि तुम्ही निघूनच गेलात तिकडून. तुम्ही आलातच नाही परत. ठीक आहे बने बघितलं साहेब. फॅन अमीर गरीब श्रीमंत नसतात साहेब. फॅन फॅन असतात. आणि मला सांगा मी बिझनेसमॅन आहे. कलाकारांमधलं मला काही कळत नाही पण कलाकार असा असावा ना प्रेक्षकांचं त्यांच्यावर प्रेम असावा राग नाही साहेब. आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो अलकाताईंचंच उदाहरण घ्या. जत्रेला जातात तर हजारो फॅन्स असे रांग लावून उभे असतात पण कोणाचंही मन दुखवत नाही ते. सगळ्यांची प्रेमाने भेटतात ते एकदम. 10 मिनिटं तुमच्या चेहऱ्यावरून आम्ही तुमचं म्हणजे एवढा अपमान केला आणि तुम्हाला एवढं वाईट वाटलं. ह्याला कसं वाटलं असेल साहेब? सॉरी मला माफ करा. माझी चूक झाली आणि माझ्या लक्षात आलंय ते. बने बरोबर. या आपण फोटो काढूया. आपण काढ या ना माझ्या माझ्या मोबाईल मध्ये काढ. वा 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 क्या बात है. हे अपमान सत्र खूप मस्त रंगलं. खूप मजा आली. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई. विपुल सॉलिड एनर्जी आणि कुलदीप आता तुमची केमिस्ट्री एवढी जुळून आली आहे. मजा येते बघायला. आणि आज हे स्किट एवढं उत्तम लिहिलं होतं की आपल्या नेहमीच्या आम्ही ॲक्टर्स आहोत आपण सगळेच. म्हणजे असं कितींदा पाहायला मिळतं की एखादी सिरियल हिट झाली किंवा एखादं नाटक एखादा सिनेमा की बऱ्याच कलाकारांच्या डोक्यात हवा जाते. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात आणि असे प्रेक्षकांशी वागतात. त्यांना कळत नाही की हेच आपले मायबाप आहेत. हेच आपल्याला डोक्यावर बसवतात आणि हेच आपल्याला खाली पडतात. एवढं भान प्रत्येक कलाकाराने ठेवायला हवं. खूप सुंदर. बने तुमचा वापर तर ना मला असं वाटतं की कुठल्याही पदार्थात मीठ असल्याशिवाय त्याला चव येत नाही. तसा थोडासा मला बनेचा वापर वाटतो. खरंच सुंदर. मजा आली या स्किटमध्ये. खूप छान मेसेज आणि एनर्जी सुंदर. मकरंद दादा
काय दिसण्यावर जाऊ नये, हसण्यावर नेऊ नये आणि बेवड्यांनी दारूला पाण्यात पाहू नये अशी एक म्हण आहे. आणि मला तुमच्या तिघांमधले एक गोष्ट म्हणजे विपुल आणि कुलदीपमधली एक गोष्ट आवडली. तुम्ही फार प्रामाणिकपणे काम करता. जी काही गोष्ट आहे ती फार प्रामाणिकपणे करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आता हे रिपिटेटिव्ह होतं आहे तर आपण मध्येच शक्ती सोडून देतो आणि मग अशी एक भीतीदायक गोष्ट असते. आता बनेच्या बाबतीत तो पारंपरिक यशस्वी नट आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे अलकाताईंनी सांगितलं तसं त्याचा मिठाचा दर्जा आहेच आहे. पण तुमच्या प्रामाणिकपणाला मी मनापासून दाद देतो, कारण फार प्रामाणिकपणे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं ते आणि आम्हाला ते पटवलं. हे सगळ्यात त्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुमचं मनापासून जास्त अभिनंदन. क्या बात. मकरंद दादांनीही दिलेले आहेत 11 गुण. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. आई कुठे आहे माझी आई? चकुला तुझी वाट पाही. आई मैं आई 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 आजा, देखो मैंने देखा है ये एक सपना. तू आई आणि मी मुलगा असं कॅरेक्टर करायचं ठरवलंय ना? सॉरी 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 आणि तुझं काय चाललंय? आई 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 सॉरी सॉरी सॉरी. आई आई आलीस तू? आई मला इकडनं घेऊन चल आई. नाही बाळा नाही, डॉक्टर काकांनी काय सांगितलंय, पाय नीट होईपर्यंत दवाखान्यात जायचं नाही सांगितलं. नाव घेऊ नको त्या डॉक्टरचं. तो डॉक्टर आलो आलो. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू झोका दे गो मैना. हॅलो हॅलो एव्हरीबडी. आय एम डॉक्टर मिस्टर प्रभाकर मोरे. व्हॉट अंडरस्टँड यू म्हणजे काय समजली? हाय स्टार्ट फॉर मेडिसिन. वा व्हेरी गुड व्हेरी गुड. इस मेडिसिन इज करेक्ट. चला तोंड दाखवा, जीभ काढा बाहेर. वा साडे अशी वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी फंटास्टिक. काय फंटॅस्टिक. डॉक्टरचा रोल दिलाय तरी शालूच. मग तुम्ही काय केलं? काय? तुम्हाला आईचा रोल दिली नाही तरी अप्सरेसारखी राहतात ना आली हो. कसं आहे प्रसाद सर माहिती आहे काय, कॅरेक्टर कुठलं पण असू दे पण आपण आपली सिग्नेचर सोडायची नाही काय झालं. आणि सई मॅडम काही चष्मा नसला ना तरी तुम्ही जुजवी द्यायला लाजू नको. नाही तिकडनं फक्त तुम्ही इशारा करा. सगळी व्यवस्था केलेली आहे का नाही. हा बघा चष्मा पण आणलाय का नाही म्हणजे तुम्हाला दाखवून देतो काय झालं नंतर प्रॉब्लेम नको. इट्स ओके. दॅट्स द पॉइंट. आय एम मिस्टर डॉक्टर प्रभाकर मोरे. इज माय पेशंट. बरं काय म्हणतोय पेशंट तुझा पाय? हात लावू नको माझ्या पायाला. मी आईला सगळं सांगणार आहे. आई मला इकडनं घेऊन चला आई. काय काय झालं माझ्या लेकराला? काय झालं? आई सकाळी आहे ना सिस्टरांनी हे डॉक्टरांना काय बोलत होते ना मी सगळं ऐकलंय. हा ते बोलत होते बरेच दिवसांनी पेशंट आलाय, या 3 आठवड्या इथंच ठेवून देऊ आपण. असं बोलत होते तुम्ही? अरे देवा. नाही तसं ना काय ह्याला इथं बसून बसून कंटाळा आलेला आहे ना त्याच्यामुळं जाण्यासाठी काहीतरी कारण सांगतोय. हा काय रे लाबाडा. आई हा जाम डॅमेज माणूस आहे. हा तू सकाळी 2 डझन ती पिवळी इलायचीची केली आणली होती ना ती यानेच खाली. एक मिनिट. मी पिवली केली खाल्ली ना तुम्हाला सांगून ठेवतो. हा मी पांढरी केली खाल्ली. अरे मग सोडल्यानंतर ते पांढरच असतं ना. हो येस आय नो. डॉक्टर तुम्ही केळी खाल्ली त्याला आणलेली? येस खाल्ली पण ती मी मुद्दामून खाल्लेली आहेत का नाही. का? म्हणजे काय माहिती काय कम कम sit down discuss the point. Yeah bye. Okay. I'm sorry. What is this? Sit down. नाही तर Yeah. काय? हाड
हाड म्हणजे हाड हाड असतात ना हाड काय हाडाचं दुखणं आहे ना त्याच्यामुळे केली खाणं बरोबर नाही काय समजले होय? यु नो केली मीन्स फॉस्फरस यु नो फॉस्फरस नो यू डोंट नो फॉस्फरस माय गॉड इज डोंट नो फॉस्फरस ओह माय गॉड फॉस्फरस मीन्स phosphorus it's called phosphorus phosphorus is very dangerous it's breaking for stomach for brain and bones as indirectly damage now and also we having to personality is fertilizer giving to small relation is a melt or no melt bone is disconnect so banana is very dangerous so I eaten 2 dozen keli what understand yeah डेंजर डेंजर केली इज डेंजर व्हेरी डेंजर डेंजर आहे ना हा. मग तू का खालीस कारण मी डॉक्टर आहे ना आणि डॉक्टरचं कामच आहे ना काय आहे म्हणजे कसं जीवाची पर्वा न करता पेशंटला वाचवणं आहे की नाही आता मला सांगा तुझ्या जर जीवाला धोका झाला असता तर मला केवढ्यावर पडलं असतं म्हणून मी माझा जीव धोक्यात घातलेला आहे का रे काय हा पहिलं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने तुझा जीव वाचवलाय केवढा देव माणूस आहे बघ केवढा देव माणूस आहे मग सांगते डॉक्टर हा. हा आणि याचा बाप हा. जर आपण जबाबदार नाहीयेत काय सांगते लग्नाला 15 वर्ष झाली तरी माझ्याशी काही जुळवून घेतलं नाही याच्या बापानं अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही ह्याला दत्तक घेतलाय नाही नाही ही आई तू त्याच्याशी काय बोलत बसली नाही, का नाही. अगं आई हा जाम डेंजर माणूस आहे हा? हा. हा याच्या घरची भांडी घासायची घासणी संपली होती ना म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरचे केस कापून नेले डॉक्टर माझ्या लेकराच्या डोक्याचे केस कापले तुम्ही नाही म्हणजे कापलंय नाही असं नाही ती ह्याची हाड एकत्र जुलत नाहीत ना म्हणून तर सगळं केलेलं आहे अहो पण डोक्याच्या केसाचा आणि हाडाचा काय संबंध आहे आहे ना संबंध आहे ना म्हणजे सगळी हाडं ठिसूळ झालेली आहेत त्याची होय? हा हो वजन बघा केवढा आहे त्याचं तर हा आणि सगळा वजनाचा प्रेशर त्याच्या हाडांवर पडलेला आहे त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झालेली आहेत हा म्हणजे ते वजन कमी करण्यासाठी आहे ना मी त्याच्या डोक्यावरचे 4 केस कापलेत काय समजले आपण डोक्याचे केस कापून वजन कसं काय कमी होणार असं करेक्ट आहे आय नो इट या वेलकम कम ऑन या समजते तुम्हाला समजते व्हॉट इज दिस नाही ते चुकलं म्हणजे तिथं नाही 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 म्हणजे चुकून झालं हा, ते काय? This is the point. Correct. Then I discuss you. His stomach is vessel for fantastic energy for fertilizer, and his bone is connected for damage brain. I also comment for movement. Yeah, I also take it for about you. होय, होय. Yo, I know very well. एवढं सगळं आहे का म्हणजे एवढं डेंजरस आहे का म्हणजे एवढं सगळं भीतदायक आहे का सगळं यांचं इंग्लिश ना नाही नाही अरे इंग्रजीत बोलतायत ते इंग्रजीत बोलतात म्हणजे खरंच असणार नाही का अगं आई हा खोटा बोलतोय हो माझ्या डोक्याला नाही माझ्या हाडाला मार लागलाय ना I know very well. I know well. His leg is damaged for the patti. Your brain is completed damage. I know very well. His circumstances of fertilizer by going to blood circulation is not extreme for movement. I know very well. What is this? तुम्ही खाली का बसाय वर बसा ना वर बसा तुम्ही. नाही हो एवढा ज्ञानी माणूस माझ्या समोर बोलतोय हे तर बसायची लायकी नाही हो माझी ते ठीक आहे पण ते कसं दिसतं वर बसा ना तुम्ही होय. बसा ना. बसा पाहिलं केवढा ज्ञानी माणूस आहे अशा ज्ञानी माणसाला तू नाव ठेवतोय बघ. तुला सांगता सच्चा अरे डॉक्टर म्हणजे देव असतोय हो. आणि हा जो दवाखाना आहे ना तो म्हणजे स्वर्ग असतोय स्वर्ग स्वर्ग नाही नर काय नर नाही. का बस तू अगं तुला माहितीये या दवाखान्यात उंदरं किती आहे हे बघ माझं प्लास्टर बघ हे कुडतडलंय त्यांनी उंदीर आहेत तुमच्या दवाखान्यात म्हणजे नाही आहेत उंदीर 10-12 उंदीर आहेत का नाही हा, म्हणजे 10-12 सगळं पाळलेलं आहेत का नाही पाळलेले म्हणजे मुलात कसं आहे मी सायंटिस्ट आहे का नाही म्हणजे फावल्यावल्यात मी डॉक्टर की बिक्टर की करतो का नाही आणि कसं आहे आम्ही प्रयोग करतो पहिला उंदरावर प्रयोग करतो मग ह्या माकडावर म्हणजे माणसावर म्हणून तर आम्ही उंदीर पाळून ठेवलेत हॉस्पिटलमध्ये काय होय काय? अरे मग त्यांना लॅब मध्ये ठेवायचं ना लॅबमध्येच असतात लॅबमध्येच असतात पण ते बसून बसून कंटाळतात ना त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाय मोकळं करायला बाहेर सोडतो आता तू बघ ना इथं बसून बसून कंटाळलाय आम्ही तुला कंटाळलोय याला पण ना 2-3 एपिसोड ना पाय मोकळं करायला पाठवला पाहिजे नाही तर हा वसाडा आम्हाला पाय मोकळं करायला बाहेर
नाही ते सगळं बरोबर आहे पण इथं उंदीर आहेत त्यांनी माझ्या पोराचं इथलं प्लास्टर कुरतडून ठेवले त्याचं काय करायचं? ती आमची एक योजना आहे का नाही? कसली योजना? योजना म्हणजे कसं आम्ही ते उंदरांना ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे. हा म्हणजे काय आहे, म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी आहे ना तर प्लास्टर तोडायला आम्हाला लय महाग पडतं. कोण एवढं करत बसणार, केवढा कंटाळा येतो. त्याच्यामुळे उंदरांना आम्ही सांगितलेलं आहे काय हलूल आतमध्ये घुसानी असं कुरतडत आहे ना पूर्ण ना प्लॅस्टर खाऊन टाका. म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी ना अख्खं प्लॅस्टरच गायब. काय समज आणि एक दिवस जास्त राहायला लागला मग तर माणूस गायब का नाही? नाही, नाही, गंमत केली हो. असं कसं म्हणजे आता प्लॅस्टरच नाही पाहिलं तर उंदीर येऊन तिथं करणार काय? अहो नाही ना उंदीर मग तिथं गोळ्या का ठेवल्या आहेत उंदरांना मारण्याच्या? हा मारायला नाही मग? धाक देण्यासाठी ठेवलेला आहे. धाक द्यायला? म्हणजे आपलं बघा ना एलिमिशन नाही आहे पण आपलं स्किट चांगला व्हावा म्हणून धाक द्यायला ही 2 माणसं इथं बसवलेली आहेत का? म्हणजे मारण्यासाठी नाही असं आहे सांगितलं का नाही? हा आणि बघा ना जवळजवळ पाऊन प्लास्टर खाऊन झालेला आहे होय, उंदराने. खरंच कुरतडून ठेवले हो. म्हणजे असं कुरतडता कुरते हे काय आहे? बिडीचं बंडल सच्चा मारू नका त्याला. बिडी आवडतोय पण तो. अगं आई मी पिढी नाही उडत. अरे हे सापडली हे बंडल पण त्यांचंच आहे. काय माझा आई सकाळी ना यांची बायको आली ती जेवणाचा डब्बा घेऊन हा त्यांनी तिला घाबरून ना तिने माझ्या प्लास्टर मध्ये लपवलं ते. नाही नाही मला वाटतं ना ही केस ना हाताबाहेर चाललेली आहे. नाही नाही म्हणजे काय होतं त्याच्यामुळे काय होतं माहितीये काय ही बिडी ओढणं खोटं बोलणं ही सगळी त्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे होतंय? हो हो तुम्ही एक काम करा ना म्हणजे 3 आठवडे ह्याला इथं ठेवा याची मी विडी सोडवू शकतो काही समज. आई आई शपथ घेऊन सांगते मी खरंच व्हिडी ओढत नाही. अरे पण आई मला वाटतंय ना मी खरंच बरा झालोय. हे बघ उभा राहिलाय तो. नाही, नाही, तो नाही पायावर उभा राहू शकतो पण ते पायाने चालू शकत नाही काय समज. चालू करू शकतो मी. नाही ठीक आहे मग चालून दाखव ना. ते लेकरू चालतंय माझं. नाही तो इकडून इकडं चालला पण इकडून इकडं कसा चालतो तो बघा ना अगोदर आहे का नाही. चालून दाखवू शकतो ना मी. चालतो पण चाल मला काय करायचंय दाखव चालून. हा काय झालंय तुमचं? हा ड्युटीवर लक्ष आहे की नाही? पेशंट तिथे पडलाय इकडे काय उंडत बसतो. येस सर आता उचलतो. एक मिनिट तुम्हीच डॉक्टर आहेत आणि तुम्हीच कंपाऊंडर आहेत आणि तुम्हीच वॉर्ड बॉय आहे. ते ऍक्च्युली कसं मी सायंटिस्ट पण आहे डॉक्टर पण आहे आणि स्पॉट बॉय पण आहे म्हणजे कधी कधी मी स्ट्रेचर पण होतो का नाही. काय पण तुम्हाला सांगतो म्हणजे हा जो पेशंट आहे ना हा पूर्णपणे बरा झालेला नाही आहे. हा नाही तुम्हाला न्यायचं तर द्या पण काय आहे याच्या बीडी बरोबर ना याला 3 आठवडे ठेवा. याच्या बीडी बरोबर ना मी याची दारू पण सोडवू शकतो. ठीक आहे आपण ही तुमच्या खिशातनं निघाली ना? हे वासाड्या खिशातनं नाही तुझ्या रक्तातनं निघाली. सकाळी मी ब्लड काढलं ना रिपोर्टसाठी टेस्टिंगसाठी त्याच्यातनं ही एवढी सगळी दारू निघालेली आहे. हा एवढी दारू पितो. आईचं दारू पितोस? मी दारू नाही दारू पितो सवय लागली कशाला? अशी पायाखाली चिरून मारीन ना. आता स्वच्छ तुला सांगते डॉक्टर जोपर्यंत ह्याची दारू सुटत नाही ना तोपर्यंत याला साड्या तुला काही सांगितलं होतं 3 आठवड्याचा पुरा बिल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. हा आता बस आई आहे खरी. वा 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 खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्यरसिकांना कसा वाटलाय. प्रसादा मस्त खूप मजा आली. प्रभाकर तू आता अख्खं एक स्किट पूर्ण इंग्लिशमध्ये करायला काहीच हरकत नाही. तिघांचं टायमिंग खूप मस्त होतं आणि लिहिलं पण खूप मस्त होतं हे स्किट. तुमच्या सगळ्यांसाठी एक शेर. कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, इन्होंने ये दर्द अपने सर ले लिया, अब इनकी कॉमेडी से बच के कहाँ जाओगे, इन्होंने तो आपके दिल में घर कर लिया. वा 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 क्या बात. सई एकदा फक्त माझ्यासाठी इंग्लिशसाठी काहीतरी एक प्लीज वन्स मोर. फारच कमाल अप्रतिम होतं. I talking about for a fertilizer then I shall always given to personality not engage for movement. That's all the movement. Superb. उत्तम झाला परफॉर्मन्स. मजा आली. थँक्यू सो मच.
परी काय सिग्नल आय कांट टॉक राईट नाऊ हवालदार आहेत. हवालदारला सांगशील हवालदार आहे. नाही नाही मी फोनवर बोलते. हा पाहिलं मी तिकडे सिग्नलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होतीस, मग सिग्नल तोडलास. हा नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस. मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे. मी नाही सिग्नल तोडला. तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असं उभा आहे तिकडे. साधी एक खरंच नाही आली. खरंच सांगते मी सिग्नल नाही तोडला. सर इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना. मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी तू तो सिग्नल तोडलास. अरे वा हे बघा सिग्नल तोडून पळती हे जन, सिग्नल तोडून पळती हे जन, त्यांना दंड करे हवालदार म्हणे. क्या बात है. माझा स्वरिचित Very good. कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात त्यापेक्षा मोठे ते काय येते. भरपूर झालं शहाणपणा. चल दंड काढ, दंड काढ. आहार रे तुझा विनोद. दंड काढला हिच अगं दंड काढ म्हणजे फाईन रुपये. हे बघ सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये 1400 रुपये काढ. चल एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे आत्ता. ऐका ना मी मोबाईलवर फक्त हे बघ बाळे उगाच टाइम नको खोटे. माझ्याकडे एवढे पैसे नाही येतो. ऐका माझं एवढे पैसे कोणी मागतं का. किती गरीब आहे मी बघा. किती गरीब आहे मी. किती गरीब मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे, मला सोड. मोबाईल उचल गाडी जाईल घाप करणार त्याच्या. मोबाईल उचल. बरोबर सांगितलं. 50,000चा मोबाईल गेला असता केवढा पडला असता. कुठे होते मी. गरीब आहेस तू. लाज वाटते का गे. लाज वाटते. 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. आहे गरीब सर. मी तुम्हाला सांगते मी ना पिक्चरला चालले होते. माझं नाही लक्ष गेलं पण अगं पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. ऐका ना मी 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 तुमच्या पाया पडते. हे बाळे हे खांडेकर. अरे सर काय खांडेकर काय चाललंय ड्युटी. तुम्ही कशाला. तुम्ही सिनियर आहात ना. तुम्हीच कसं सांगत मारताय मला. सर जय हिंद सर. जय. सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड काय गुन्हा केलाय. हे तुमचे सर आहेत का. हो आमचे सिनियर आहेत ते. सर बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय. चिरीमिरी दे असं बोलला हा मला. नाही सर तोंडावर पलटी मारतोय. आत्ता या बाईने ते सिग्नल तोडला. बाई सर मी म्हणून तिला आता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल तोडलो. कुठे सिग्नल तोडलो. 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील. तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील. आता तू केलं तर बदनामी करतील. खरंच सांगतो हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग आलो. खरं बोलताय. नाही हे मला म्हणाले ए चल 100 रुपये दे बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले. खांडेकर नाही सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही सर ही तोंडावर खोटं बोलते सर. या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता. सर नाही मी कशाला चिरमिरी घेतली तुम्ही. नाही सर मी खरंच सांगतो बाई ही खोटं बोलते सर. मी देवा शपथ सांगतो सर. देवा शपथ. हवालदार तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही. हा शब्द काय असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं. तू घे ना शपथ. तू घे. घेन मी. घे ना शपथ. घेते मी घेते. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. माझं नाव नम्रता संभेराव. मी सिग्नल नाही तोंडला. हे काय मी शपथ घ्यायला सांगितली तुला. मी नाव घेतलं. अरे पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट. खेळत होते भोंडला सिग्नल नाही तोंडला. तुझ्या तोंडला काळं फसलं पाहिजे ग. ते यमक जुळत नव्हतं ना. नाही जुळलेलं नाहीये यमक. मी नम्रता संभेराव नाक माझा चोनला. हा हे चांगलं आहे. अरे तुमचं काय चाललंय सर. नाही एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं. अहो सर बाकी स्किट तुमचे. काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं.
माझं काय तुम्ही कंटिन्यू करा. सर हे बघा, हे एवढं काय बोलायची गरज नाही सर. सर मी खरंच सांगतोय. हे बघ, मी ना सर, मी खोटं नाही बोलणार. मी वारकरी आहे सर, वारकरी. मी पण नेटकरी आहे सर. मी नेटकरी आहे. माझे नेटवर खूप फॉलोअर्स आहेत. हो, मी खोटं नाही बोलत. ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग. अरे हे बघा सर, आता तोंडावर खोटं बोलते सर. आय मीन मीटिंग इथे मग आपली ही मीटिंग नाही आहे का? रणरणत्या उन्हाखाली आपण उभे आहोत, चर्चा करतोय. दिस इज अ मीटिंग. एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही खरं बोलताय, ही खोटं बोलतेय? हो सर, हो तुम्ही सर. खरं बोलताय? हो सर. प्रूव्ह करा. प्रूव्ह करा. मारे ना कणफडात. फालतू जोक नाही मारायचे. मी करतो सर. हा, प्रूव्ह करा. मी करतो सर, मी प्रूव्ह करतो. मी प्रूव्ह करणार. ठीक आहे, एक गोष्ट करून दाखव. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. सांगा काय? हे घे, हे घे. हे काय? हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा. कोणत्या बाबांचं? निसटले बाबांचा अंगारा. हे काय नाव आहे का? निसटले बाबा. माय गॉड, निसटले बाबा. निसटले हे काय केलं? निसटले बाबा. निसटले. सर हे बघा, निसटले बाबांची मस्करी करू नका सर. पण असं कुठे नाव असतं का निसटले बाबा वगैरे? तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला? असे आले पकडायला निसटले बाबा. आले पकडायला. ए पोरी, जिबर खड्डे पडतील, चरे पडतील. हे बघ, आमच्या निसटल्या बाबांचा अपमान नाही करायचा. त्यांचा अंगारा हातात घेऊन खोटं बोलून दाखव. खूप सिद्ध पुरुष आहेत, सिद्धी मिळवली त्यांनी. आणि घाबरू नको, तुला काही होणार नाही. आमचे बाबा ना खूप मोठ्या हृदयाचे आहेत. तुझा सगळा अन्याय ना, तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील. घे बोलून दाखव. मला काय जरा होणार त्यांचा विचार करा, फक्त त्यांचा विचार कर. हा घे, बोलून दाखव. मला काय होणार नाही ना. मग ठीक. मी सिग्नल नाही तोडला. हॅलो खांडेकर साहेब, आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब. माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब, त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब. अगे नको. बाईक कशी असते हे मी साधं पाहिलंही नाहीये. साहेब, आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब. अगं कैदासने काय केलंस हे? अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले. काय केलंस तू? काय केलंस तू? It really works. Oh, really? It really works. Yeah. You know the thing. माझं चुकलं. खांडेकर, महत्वाची चर्चा चालू आहे. निसटले बाबा गेले, अजून काय महत्वाचं आहे? निसटले बाबा माफ करा. हरकत नाही. हे बघा, नाव त्यांचं निसटले होतं. निसटले ते. त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते. चल, कंट्रोल करायचं. ठीक आहे सर, माझं चुकलं. एका क्षुल्लक दंडाबाई निसटले बाबा गेले. बाळे, मला माफ कर, माझी चूक झाली. तुला खोटं बोलायचं ना, बोल खोटं. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना. चुकलं माझं. जा पोरी, जा. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा MHJ महाविद्यालय सादर करीत आहे. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा कर्टन. बाबा मला अशी पोरी, अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही. बाबा पोरी, बाबा पोरी. बाबा दुम. बाबा बाबा तुम्ही दमला असाल ना बाबा. बाबा आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट काढल्यात बाबा. आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस, दिवसाची रात्री केली बाबा. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा. बाबा तुम्ही दमला असाल बाबा. मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा? देऊ का बाबा चेपून? बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू? मी सेवा करू तुमची? करू? कर बाबा बेडचा आवाज येतो. कर मी बोलतोय. कर आबा पोरी, सेवा कर. पोरी, मी ऐकलं आज तू
गाडी चालवताना सिग्नल तोडलास? नाही बाबा, मी सिग्नल नाही तोडला. उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला पण खोटच बोलते असं. एक मिनिट, मला कळलेलं आहे. मला केबिन मध्ये भेटा, तुम्ही खोटं बोलताय. सर, कळलं? नाही, याचं उत्तर मला पाहिजे. केबिन मध्ये भेटा मला. नाही, ऐका माझ्यावर विश्वास ठेवा. मी- अहो साहेब, कशाला त्यांना ओरडताय? त्या बाईंनी सिग्नल तोडलाय. हा बघा व्हिडिओ. हा कुठला दाखवलाय तुम्ही व्हिडिओ? भलताच आहे हा. नाही नाही, हात अरे हा पुढचं आहे. हा, हा. एक मिनिट, अहो, एक हे मी नाहीये. हे कोणतरी मास्क लावलाय चेहऱ्याला. हे मी नाही. ओ बाई, पुरे झालं. किती नाटकं कराल. सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे. नियम तोडलाय तुम्ही बाई. काय हो, नको तिकडे पार्किंग करायचं, सीट बेल्ट लावायचे नाहीत, हेल्मेट घालायचं नाही. आपल्या सुरक्षेसाठी असतं ना हेल्मेट. अहो, स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला. ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा. बाई, एक लक्षात ठेवा, नियम पाळा आणि अपघात टाळा. ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे, पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती. तू का घेतलीस? सगळं तुझं नेहमीच आहे. स्किट मध्ये घ्या, सगळा भाव खाऊन जा. हे नेहमीच नाही, हे तुमचं वर्क work होत नाही, हे म्हणून आमचं बोलवलं होतं. यार. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना, त्यांना ही रस्त्यावरची भांडणं कशी वाटलीत? अलकाताई? मस्त स्किट झालं. मला आज माझा खूप संबंध आला असेल. तुम्हाला माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंगचे किस्से. नो एंट्रीत एवढ्यांदा घुसले आहे आणि मला आठवतंय मी एकदा नो एंट्रीत घुसले आणि मला कळलं समोर पोलीस उभा आहे. मी लगेच केलं, अरे बापरे सर, मी ना चुकून घुसले, मला खरं इथे जायचं होतं, कुठे जाऊ? अगदी इनोसंट चेहरा केला. त्यांनाही वाटलं मी खरंच चुकले की काय. त्यांनी मला सांगितलं, ताई जाऊ दे, काय हरकत नाही, तुम्ही अशा जा, परत तुम्हाला तिथल्या तिथे ते मिळेल. मला ती बिल्डिंग जवळ होती म्हणून मी तशी गेले. 2-3 महिन्याने तीच वेळ आली आणि नेमका तोच पोलीस होता. त्यांनी सांगितलं, आता रिसीट फाडा. कॅडल रोडचा सिग्नल. त्यामुळे मला आज मजा आली. नम्रता आणि प्रसादचं हे स्किट बघताना मला मीच दिसत होते तिकडे की सिग्नल तोडणं आणि सगळं. आत्ता मी त्यातनं सगळं बाहेर आले आणि खरंच रिसीट आपल्याला फाडावे लागतात आणि आपण ते भान ठेवावं लागतं. खूप मजा आली, खूप मजा आली. मकरंद दादा? वाह, भन्नाट. समीरची एंट्री बहुत बढिया. आणि ॲज युजल तू भाव खाऊन खरंच तू मनातली एक तळमळ अशी जी बाहेर काढलीस की हिवताप टाळा आणि ह्याला घेणं टाळा स्किटमध्ये, हे मला जास्त भावलं आणि पटलं. आणि नम्रता, किती सुंदर तू आज काम केलंस. काय त्या सगळ्या छोट्या छोट्या जागासुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने घेतल्या. पण आता आपण शहरात राहतो, मुंबईसारख्या महानगरात, आपण पाहतो पोलिसांना प्रचंड त्रास आहे. कारण लोक एक तर नियम तोडतात आणि त्यानंतर आर्ग्युमेंट जे करत राहतात ना सारखं, त्या पोलिसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांचं किती आयुष्यात खडतरपणा आहे हा. म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात सातत्याने सिग्नल तोडणं, सातत्याने आर्ग्यू करणं. आता निदान काहीतरी आधुनिकीकरण होत चाललं आहे, हे बरं आहे. पण बाकी तुमचा मिश्किलपणा हा तुम्ही टवटवीत अगदी भाजीसारखा ताजा ठेवला आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. क्या बात. थँक्यू सो मच.